हे बघा झाड. त्याच्यातून झाड उचलायचं साईडला कुठून. तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन दिवशी. काय सांगू तर तुम्हा सगळ्यांना बऱ्याच दिवशीपासून मी काहीतरी विसरलो होतं सांगायला. तर सगळ्यांना जोहार मनापासून. तर आपली जी नर्सरी आहे ती पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि जे रोपं आहेत ना छोटी छोटी ती पण लावून झालेली आहे. जास्तीत जास्त लावलेलीच आहेत आणि 3 ट्रे बाकी राहिलेत. तर 3 ट्रे आज फटाफट संपून घ्यायचे आहे. आणि आज शुक्रवार आहे तर शुक्रवारच्या दिवशी लाईट जाते तर ह्यांना ना थोडं हीट वाढेल आज. तर पाणी कसं पण मला द्यायला लागेल. आणि काय झालं की 2-3 मधली झाडं ना असली झाली. ह्याला काय झालं की साईडची माती आहे ना ती टाकली त्याच्यामुळे जे झाड आहे ना असं झालं बघा. इथे कडक माती जी साईडची आहे ना सुकी माती ती टाकली होती वरती त्याच्यामुळे ती इथून ना ती झाडच म्हणजे रोप खराब झालं आहे. तर बघा 1 2 3 झाडं बघा खराब झालेले आहे. आणि पुढची जी आहे ती चांगलं आहे बघा. त्याला पाणी चांगला लागलेलं आहे त्याच्यामुळे चांगले आहे. मधून आता पान फुटायला लागलं आहे वेलीचा म्हणजे अजून इथून वेल निघायला चालू होईल बघा. पूर्ण लावलेलीच आहे बघा. तिथून 3-4च ओली बाकी आहेत. तर 3-4 ओली आज आपल्याला संपायचे आहे आणि लाईट नाही. तर इथं लास्टला काय मी लावलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं पण आत्ताची परिस्थिती म्हणजे आणि आज किती ते जे आपले भोपळे आहेत ना ते लावलेले होते मी त्याचे बिया. तर किती हे झालेलं आहे ना वेल म्हणजे ते दाखवतो तुम्हाला बघा. बघा इथे 2 आहे जवळ. तर आपण जे लावलेलं आहेत ना टरबूजचे बिया ते पण ह्यांचे सारखंच होईल. तर बघा इथं जवळ 2 लावलेलं आहे आणि इथं पण आहे पण लांब बघा असं होतील. नंतर पहिला पान जो फुटेल ना तो असा होईल मग इथून वेल निघायला चालू होईल. तर बघा इथं आहे इथं एकच आहे इथं 2 आहेत इथं पण 2 आहेत इथं पण. इथं मी काहीतरी वेगळ्या फुलाचं असं बिया टाकितलं होतं बघा हे आणि हे बघा इथं. कधी उंगून येतील ते माहिती नाही पण बघा चांगलं इथं झालेलं आहे. इथं पण बघा 4 वेल म्हणजे 4 पान निघालेत बघा. आणि पुढे पण तिथं पण. तर मला ना अजून ती मधली लाईन मी लावायला विसरलो आहे आणि इथं डायरेक्ट लावला ही लाईन. तर 1 2 3 आणि 4 जे 4 लाईन आहेत ना ते प्लास्टिक टाकून घेतलेत त्यांनाच लावायला बाकी आहे. आणि दुसरी जी 3 लाईन आहेत ना तिथं त्यांना लावायची बाकी आहे. कारण की ह्यांना आता मला नाही वाटतं की बिया पुरतील म्हणजे आपले रोपं पुरतील. तर जे प्लास्टिकचे आहेत ना 1 2 3 4 आणि मधली लावलेले आहेत तर 4 आहेत ना प्लास्टिकचे जे लाईन ते लावून घ्यायचे आहेत. आणि माझ्याकडे 3च ट्रे आहेत आणि माझ्याकडं ना 3च ट्रे रोपं आहेत. 3 ट्रे रोपं आहेत तर पुरेल का नाही काय माहिती पण लावून तर बघू. आणि आज मला ना पूर्ण लावून संपवायचे आहे. आणि तो आपला कॅम्पिंग टेंट आहे ना तो धुवून एकदम चांगला ठेवायचा आहे. आणि आपला मित्र जो आहे ना अरविंद तो न्यायला येतो आहे कारण की त्याला जायचं आहे ट्रॅव्हलिंगसाठी व्हिडिओ बनवायला. तर आपण फटाफट ते बाहेर काढून ठेवू आणि त्याला स्वच्छ धुवून ना सुकायला ठेवू. साईडला आपली राईस मिल आहे ती पण त्याचा थोडा आवाज येत आहे पण जाऊ दे. चला फिरून तिथपर्यंत आलं. आत्ता सध्या वाजले दुपारचे 11 ते 12 बघा. 3 आहेत ट्रे माझ्याकडे अजून पण रोपं बघा लवकर लावावं लागेल कारण की याच्यामध्ये पण त्यांना जागा नाही मूल घ्यायला. तर थोडी त्यांना म्हणजे ऊर्जा कमी होत जाते ना त्याच्यामुळे काही झाडं त्याच्यातच मेलेली आहेत बघा. एक बिया राहिलेत ना ते याच्यात अजून उंगून आले आणि काहीचशे बऱ्या बिया माझे खराब झालेले आहेत बघा. इतके ट्रे होते ना खाली आहे सध्या माझे आणि 3च ट्रे आहेत आणि जे 1 2 राहिले ते सगळ्या ट्रेमध्ये ते आहेत. तर बघा जाम मोठा माझा कॅम्पिंग टेंट आहे आणि वरती लाईट आहे पण आज काढायची आहे सगळं काढायचं आहे. हे पण बाहेर काढून घेऊ.
तर चला काढायचं काम करू. पिन जो होते ना, पिन काढून घेतलेत, कारण की हलावं नको तर ठोकावं लागत. एवढे एवढे लांब ठोकावं लागतं. ठोकून घेतले होते ते काढून घेतले. आता त्याचे थोडं साफ करायचं आहे, कारण की थोडी मातीशी आत झालेली आहे आणि वरती पण जाम कचरा आहे. किती खराब झालेला आहे काय माहिती. आता ह्याला थोडं सुक्का कापडाने पुसून घ्यायला लागेल. एवढं तर खराब नाही दिसत, पण खाली माती पडली ना, त्याच्याने थोडं खराब झालेलं आहे. तर त्याला ह्याला स्वच्छपणे काढून घेऊ. मग मला द्यायचं आहे. चला. आपला कॅम्पिंग टेंट पॅक होऊन झालेला आहे. बघा, घडी केली याची मी. ते जे दांड्या होते 2 ते मोडून घेतले आणि ते साईडला ठोकायचे, ते त्याच्याने हिलू नाही शकतो, वारा येईल काही बी. तर पूर्ण झालेला आहे. इथं आता साफसफाई करू, मग हा थोडा धुवून घेऊ आणि नंतर संध्याकाळी झाडं लावायची आहेत. तर चला आता थांबू, दुपारनंतरच बघू काय करू ते. चला, आपली बघा ती 3 ट्रे आहेत. 1 2 3. याच्यातली चांगली दिसते, त्याच्यात कमी कमी दिसते. बघा मित्रांनो, आता दुपारचे वाजले 3. तर चला आपण जेवढे बाकी आहेत ना आपली रोपं, ती लावून घेऊ. तर 1 2 3 4 आहेत. 4 होतील तर होतील ते आपले रोपं. तर लावून घेऊन चला. आता थोडं बघा वरती ऊन थोडा कमी झाला आहे. इथं सूर्य आला आहे म्हणजे कमी झाला, आणि इथं पूर्ण सावली झालेलं आहे. तर थोडी उष्णता कमी झाली आहे. उष्णता मातीमध्ये आहे, पण वरून जे येते ना ऊन, तर कमी झालेलं आहे. तर लावून घेऊ आता. चला लावूया. खड्डे नाही पाडले याला, खड्डे पाडायचे आहेत असे छोटे छोटे. त्याच्यामध्ये पटापट टाकून घेऊ आणि चांगलं राहतं. तर असं काठी टोचून ना खड्डा पडायचा आहे. बघा, असं खड्डा पडायचा आहे. ऑलरेडी खड्डा होता, तिथं माती टाकली. आता याच्यातून झाड उचलायचं आहे. कसं निघतंय चांगलं, तरी पण निघले. साईडला फुटून गेले. असं थोडं याच्याने माती लावून पुरून घ्यायचं आहे, ओली माती. आणि दुसरा
मस्त पुढील कोकोपीट त्याला आहे थोडं थोडं चांगलंच, म्हणजे लगेच मातीमध्ये त्याचे जे आहेत ना मूल ते नाही जातील. तर कोकोपीट थोडा दिवस राहील, मग त्याच्यातून त्याची जी मुलं आहेत ना मातीमध्ये आत शिरतील. मित्रांनो काय झालं की आज शुक्रवार आहे आणि यांना सकाळी पाणी दिलं होतं, आता पाणी नाही दिलं आणि तेव्हापासून पाणी नाही. तर जी आहे ना हीट एवढी वाढली आहे की जे आत्ता जस्ट लावले ना ते पण पूर्ण हे म्हणजे गरम माती आहे ना त्याच्यानी हे झालेलं आहे. तुम्हाला दाखवून देतो बघा याची अवस्था कशी झाली आहे, एकदम मेलेल्यासारखं झालं आहे हे पण बघा. तर पाणी थोडं थोडं पडतं आहे बघा, पोल आहे. आत्ता जे टंकीमध्ये तिथं आहे ना टंकी लावलेली आहे त्याच्यात पाणी आहे ना तेवढं आता जाते, म्हणजे जेवढं पाणी असेल ना तेवढा जाईल मग बंद. आता लाईट पण शुक्रवारच्या दिवशी किती वाजता येते, 8 वाजता येते. 8 वाजतापर्यंत मला वाट बघावं लागेल. तर एक अजून मला टाकी आणावं लागेल असं वाटते, कारण की हे शुक्रवार ते येतातच शुक्रवारचे दिवस, त्या दिवशी लाईट पण नसते, प्रॉब्लेम ते येत राहते. बघा तिथं 2-3 लावलेत, ओल होऊ दे मगच लावतो, कारण की जाम हीट आहे आता. त्याच्यानी पूर्ण झाड आपले रोप आहे ना मरून जातील. बघा कसं झालेलं आहे, असं होतील. चला ओल होऊ दे पूर्ण जागा, थोडी भिजू दे. हे तर बरंच झालेलं आहे, याच्यासोबतच लावायला पाहिजेत होते हे सगळं. हे लावले, अजून 3 राहिलेत आणि ट्रे 2च राहिलेत. बघू जितके पुरतात तितके, नाही तर मला मग दुसरं जे व्हाईट खरबुजे असतात ना त्याच्यावर बिया आणावं लागेल, ते लावून टाकतो. पण अजून परत हे नाही बिया आणतो, डायरेक्ट बियाच लावून काढतो आता. तर जेवढं पुरतील तेवढं पुरू दे, आता एवढंच आहेत बघा, एवढंच आहे. हां 2 ओली पण नाही होतील, असं एक याच्याने होईल, एक दुसरं अर्धवट राहील, कारण की ह्याच्यात कमी दिसतात त्याच्यात जास्त दिसतात. आणि 3 राहिलेत ओली, बघू जेवढ्या पुरतील तेवढ्या. अगोदर आपण लावून घेतले ना ते चांगले झालेले आहे, आता जे थोडे डाऊनचे दिसतात कारण की पाणी नाही. बघा थोडं टंकीमध्ये आहे ना, वरती टंकी लागलेली आहे, इथून दिसेल बघा, तिथून पाणी येते बाथरूमच्या वरती. तर चला हे भिजू दे, नंतर लावतो मी आता. 1 hour later. तर मित्रांनो आपण ना रोपं लावत होतो तेव्हा व्हिडिओ नव्हता चालू केला, पण तुम्हाला दाखवतो कितपर्यंत बिया पुरल्या, म्हणजे बिया ते आपले रोपं पुरलेत. तर बघा ही एक लाईन अर्धवट राहिली, ही लास्टची तुम्हाला दाखवतो रांबून. आणि मला विश्वास नाही ह्याच्यावर 2-3 लाईनी, कारण की ना ते पूर्ण हे रोपं खराब झालेली होती, म्हणजे मधमधले तर राहतील नाही राहतील असं होतं, कारण की ते रोपच खराब झाली, कारण की जास्त दिवस झाले ना. इथून नाही पुरले बघा, तिथला आणि इथली लाईन तशीच आहे, आणि आजचे 4 लाईन लावलेत. तर सांगतात नाहीत काही मधमधली झाडं राहतील नाही राहतील, म्हणजे रोपं. तर लावून घेतलं कम्प्लिटली, थोडंच राहिलं, इथूनच राहिलं. आणि हे जे
बिना मल्चिंग पेपर लावले ते ओली तसेच राहिलेत. तर चला व्हिडिओला संपवू, कारण की अंधार होत आला आहे, अजून पण लाईट नाही आली, पाणी द्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? चांगला वाटलं असेल, काहीतरी माहिती भेटली असेल आणि आपल्याकडला काय पण चांगलं पाहायला तुम्हाला भेटलाच असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. अजून नक्की पुढच्या व्हिडिओ मी बनवणारच, तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा, त्याच्याने तुम्हाला व्हिडिओ लवकर भेटतील. तर चला व्हिडिओला संपू, इथं ठेवू, उद्याचं बघू, नंतर बघू. बाय बाय.